नमस्कार, मी सुवर्णा जोशी. आपण बघतोय दुपारच्या बातम्या. या बुलेटिनची सुरुवात आपण काबूलमध्ये झालेल्या हल्ल्यानं करणार आहोत. काबूलमध्ये पुन्हा एकदा हल्ला झालाय. 4 दिवसांमधला हा चौथा हल्ला आहे. तालिबाननं सत्ता हस्तगत केल्यानंतर काबूलमध्ये हल्ले वाढलेले आहेत. 2 दिवसांपूर्वी झालेल्या हल्ल्याची जबाबदारी ISISनं स्वीकारली होती, मात्र त्यानंतरही हल्ल्यांचं सत्र सुरूच आहे. काबूलमध्ये 4 दिवसांमधला हा चौथा हल्ला आहे. कालही हल्ला झालेला होता आणि त्याआधीही भीषण असा हल्ला काबूलमध्ये झाला. पहिल्या हल्ल्याची जबाबदारी ISIS-K म्हणजेच ISIS खुरासान यांनी स्वीकारलेली होती. त्याच्याविषयी आपण सविस्तर आढावा सुद्धा न्यूज 18 लोकमतवर घेतला होता. आज पुन्हा एकदा काबूलमध्ये हल्ला झालाय. 4 दिवसांपासून अफगाणिस्तानची राजधानी काबूल इथं हल्ले होत आहेत. या हल्ल्यामुळे प्रचंड दहशत निर्माण झालेली आहे. आमचे प्रतिनिधी प्रशांत लीला रामदास यांच्याकडून अधिक जाणून घेऊया. प्रशांत, या हल्ल्याविषयी काय सांगाल? अत्यंत दुर्दैवी आणि खळबळजनक घटना आहे, कारण 4 दिवसांमधला हा चौथा स्फोट आहे किंवा हल्ला आहे. बरोबर आहे. अफगाणिस्तानची राजधानी काबूल इथे सलग हा 4 दिवसाचा चौथा स्फोट आहे. यापूर्वी जो पहिल्या दिवशी स्फोट झाला त्यामध्ये 100 पेक्षा जास्त नागरिक आणि त्यामध्ये अमेरिकेचे नागरिक, त्यानंतर ब्रिटनचे नागरिक हे मृत्युमुखी पडले होते. आता जसं जशी तारीख जवळ येत आहे, 31 ऑगस्ट ही शेवटची तारीख आहे. त्या दिवशी अमेरिकेने स्पष्ट केलं होतं की आमच्या सर्व फौजा ज्या आहेत त्या बाहेर पडतील अफगाणिस्तानमधून. आणि तालिबानने देखील स्पष्ट केलं आहे की 31 ऑगस्ट नंतर कुठल्याही देशाच्या नागरिकाला काबूल विमानतळावरून उड्डाण करता येणार नाही किंवा विमानतळाला उड्डाण करता येणार, अशा प्रकारचं स्पष्टीकरण यापूर्वी तालिबानने दिलं. तर त्यापूर्वी ज्या पद्धतीने ISISच्या वतीने वारंवार काबूल एअरपोर्ट असो किंवा काबूलच्या परिसरामध्ये अफगाणिस्तानच्या राजधानीमध्ये वारंवार बॉम्बस्फोट झाले. आज सलग चौथा बॉम्बस्फोट झालेला आहे. त्यामुळे असं म्हणावं लागेल की आता ही जी काबूलची भूमी किंवा अफगाणिस्तानची जी भूमी झालेली ही दहशतवाद्यांची भूमी तर निर्माण झालेली आहे. त्यामुळे सर्वसामान्य नागरिक जे आहेत अफगाणिस्तानचे ते भयंकर भीतीमध्ये आहेत. आणि याचमुळे जर बघितलं तर गेल्या 2 दिवसापासून कुठलेही विमान हे कुठल्याही देशात देखील उडलेलं नाही आहे. त्यामुळे असं म्हणावं लागेल की काबूलमध्ये आता दहशतवाद्यांचं साम्राज्य तर निर्माण झालं नाही ना, असाही प्रश्न उपस्थित होतोय. नक्की प्रशांत, मी आपल्याला विनंती करेन आपण असे सोबत राहा, कारण आपल्याशी अजून एका बातमी संदर्भात बोलायचं आहे, माहिती घ्यायची आहे. पण तत्पूर्वी आंतरराष्ट्रीय घडामोडींचे अभ्यासक आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. शैलेंद्र देवळाणकर सर, त्यांच्याशी बोलूया. शैलेंद्र सर, अफगाणिस्तान तालिबान्यांनी ताब्यात घेणं आणि त्यानंतर गेल्या 4-5 दिवसात 2 आठवड्यांमध्ये घडलेल्या या सगळ्या घडामोडी या हृदयाचा ठोका चुकवणाऱ्या सगळ्या आहेत. आणि आता हा हल्ला, काय सांगाल सर? प्रामुख्याने एक बाब लक्षात घेणं गरजेचं आहे की आता हे अचानक हल्ल्यांचं जे सत्र आहे ते का वाढलेलं आहे. म्हणजे जो काबूल इंटरनॅशनल एअरपोर्टवरती 24 ऑगस्टला हल्ला झाला होता, तो ISIS खोरासाननी घेतली होती जबाबदारी त्याची, आणि तो प्रामुख्याने अमेरिकेला टार्गेट केलं गेलं होतं. कारण ISIS खोरासानचं आणि अमेरिकेचं जे वैमनस्य आहे, वैर आहे, जुनं वैर आहे. त्यांना 2017 मध्ये ज्यावेळेला तत्कालीन अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी जो नांगरहार जे क्षेत्र आहे, जे ISIS खोरासानचं मुख्यालय आहे, त्याच्यावरती जो शक्तिशाली बॉम्ब टाकला होता आणि त्याच्यामध्ये शेकडो ISIS खोरासानचे कार्यकर्ते मारले गेले होते, त्याचा बदला हा ISIS खोरासानला घ्यायचा होता. आणि त्यामुळे काबूल इंटरनॅशनल एअरपोर्टवरती अटॅक झाला. पण त्यानंतर जे अटॅक होत आहेत हे प्रामुख्याने का होत आहेत? कारण तसं तर बायडन त्यांनी कमिट केलेलं आहे की आम्ही 31 ऑगस्टच्या पूर्वी तिकडे जाणार आहोत. तर आता हे अटॅक जे होत आहेत हे प्रामुख्याने अमेरिकेला धमकवण्यासाठी होत आहे. आणि हे जे अटॅक होत आहे ते अमेरिकेला हा इशारा देण्यासाठी होत आहे की तुम्ही कोणत्याही परिस्थितीमध्ये 31 ऑगस्टची डेडलाईन क्रॉस करता कामा नये. याचं कारण असं आहे की अमेरिकेच्या काँग्रेसमध्ये विशेष करून जे रिपब्लिकन सिनेटर्स आहेत यांच्याकडनं मोठ्या प्रमाणावरती मागणी होती आहे की अमेरिकेने आपला जो स्टे आहे अफगाणिस्तानमधला हा वाढवावा. आणि त्यामुळे बायडनवरती प्रचंड अंतर्गत दबाव वाढायला लागलेला आहे की निदान तुम्ही 15 सप्टेंबर पर्यंत आपला स्टे हा वाढवा. आणि जी पूर्वी दोहामध्ये कमिट केलेली तारीख होती त्या तारखेपर्यंत तरी तुम्ही ते वाढवलं पाहिजे ना, असा दबाव आहे. आणि अमेरिकेने तसं करू नये म्हणून अमेरिकेला धमकावण्यासाठी अशा स्वरूपाचे हे हल्ले होत आहेत. या हल्ल्यांचं मध्ये एक लक्षात घेणं गरजेचं आहे की सध्या संपूर्ण काबूलच्या जी सिक्युरिटीची जबाबदारी आहे ती तालिबान मधल्या हक्कानी गटाकडे आहे. आणि हक्कानी गट हा पाकिस्तानाच्या नियंत्रणामधला गट आहे. त्यामुळे हे सगळ्या गोष्टी ज्या आहेत ते पडद्यामागचे कलाकार किंवा सूत्रधार हा पाकिस्तान आहे. पाकिस्तानला अजिबात नको अमेरिकेचा तिथला स्टे.
त्यामुळे 31 ऑगस्टपूर्वी अमेरिका गेलाच पाहिजे नाही, ज्या दृष्टिकोनातून आयसिस, खोरासान असेल, तालिबान असेल, हक्कानी असेल, हे एकाच मायेचे मणी आहेत आणि या सगळ्यांचा करता करवीचा बोलवता धनी हा पाकिस्तान आहे. आणि त्यामुळे हे हल्ले जाणीवपूर्वक केले जात आहेत, रहिवासी भागांमध्ये केले जात आहेत, जेणेकरून दहशत निर्माण व्हावी आणि अमेरिकेने तात्काळ अफगाणिस्तान सोडावं. सर, जसं तुम्ही शेवटचं वाक्य म्हणालात की दहशत निर्माण व्हावी, सर पण या सगळ्यामध्ये काबूलचं, अफगाणिस्तानचं भयंकर नुकसान होतंय, तिथल्या नागरिकांचा या सगळ्यामध्ये काय दोष? हे बघा, हे बाब आपण लक्षात घेणं गरजेचं आहे की हे इतके अमानुष आणि इतके कट्टरतावादी आहेत, हे हक्कानी असतील किंवा तालिबानी असतील किंवा मग हे आयसिस, खोरासान असतील, ज्यांना सामान्य माणसाच्या जीविताशी काही घेणं देणं नाही. हे एका विशिष्ट विचारसरणीने प्रभावित असणारे लोक आहेत. मग तो अल-कायदा असेल, इस्लामिक स्टेट असेल, हे फक्त यांची नावं वेगवेगळे आहेत, परंतु यांना ज्या पद्धतीचं शासन, ज्या पद्धतीची विचारसरणी आणायची त्याच्यापुढे सामान्य माणसाच्या जीविताची शून्य किंमत आहे. आणि ही गोष्ट खरं तर अमेरिकेला, युरोपियन देशाला कळली पाहिजे आहे की त्यांनी आता अशा पद्धतीने अफगाणिस्तान एका अशा टोळ्यांच्या युद्धामध्ये त्यांनी सोपवून दिलेलं आहे, ज्याच्यामध्ये महिलांच्या, मुलांच्या अधिकारांचं रक्षण करणारं कोणीच नाही. आणि ही तर सुरुवात आहे. अफगाणिस्तान हा पुन्हा एकदा जसं 1990 ते 2000 अशा काळामध्ये अफगाणिस्तान हे पूर्णपणे युरोपियन पॉवर तिथे नव्हत्या आणि तिथं पुन्हा एकदा टोळी युद्धाचं वातावरण होतं. तशाच पद्धतीने अफगाणिस्तानमध्ये टोळी युद्ध सुरू होणार आहे आणि येत्या काळामध्ये असे भीषण हल्ले, अशा अनेक बातम्या, अशा अनेक घटना या अफगाणिस्तानमध्ये घडणार आहे. याच्यापासून अफगाणिस्तानला कोणी वाचू शकत नाही. पुन्हा एकदा युनायटेड नेशनला आपली पीस कीपिंग फोर्स ही अफगाणिस्तानमध्ये जर आणलं आणि जसं फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष तुम्ही हे सगळं जे बोलताय किंवा हे सगळं ह्या सगळ्या ज्या सूचना किंवा सूचक तुम्ही जे बोलता आहात त्याने अंगावर काटा येतोय खरोखर, अशी परिस्थिती आता आपण काबूलमध्ये बघतोय. सर, धन्यवाद, आपण सविस्तरपणे या सगळ्या घडामोडींचं विश्लेषण केलं त्याबद्दल. एक अत्यंत महत्त्वाची बातमी परिवहन मंत्री अनिल परब यांच्या संदर्भातली. अनिल परब यांच्या संपत्तीवर ईडीचा छापा पडलेला बघायला मिळतोय. 3 ठिकाणी ईडीनं छापा टाकलेला आहे. ईडीच्या पथकानं ही धाड टाकलेली आहे. अनिल परब यांना ईडीकडून नोटीस बजावण्यात आलेली आहे. मंगळवारी त्यांना ईडीच्या कार्यालयामध्ये हजर राहायचं आहे, त्यांची चौकशी होणार आहे. त्याआधी एक दिवस म्हणजे सोमवारी आजच्या दिवशी ईडीच्या पथकानं 3 वेगवेगळ्या ठिकाणी अनिल परबांच्या मालमत्ता किंवा त्यांच्या संपत्तीवर छापा टाकलेला आहे. आमचे प्रतिनिधी प्रशांत लीला रामदास आपल्या संपर्कात आहेत. प्रशांत, काय सांगाल या धाडी संदर्भात? आपल्याला माहित असेल की गेल्या 2 दिवसापूर्वी ज्या पद्धतीने ईडीच्या वतीने नोटीस बजावण्यात आली होती परब यांना आणि त्यानंतर आज त्यांच्या 3 स्थानांवरती म्हणजे जिथे ज्याची संपत्ती आहे तिथे धाड टाकण्यात आलेली आहे. आज 2 शिवसेनेचे 2 मोठे नेते आहेत, एक तर भावना गवळी ज्या खासदार आहेत आणि दुसरे अनिल परब जे परिवहन मंत्री आहे. या दोन्ही शिवसेने नेत्यांच्या संपत्तीवरती धाडी टाकण्यात आलेली आहे. एकीकडे सकाळी भावना गवळींच्या विविध ठिकाणी धाडी टाकले, त्यानंतर आता दुपारच्या वेळेस साधारणतः ईडीच्या वतीने, ईडी अधिकाऱ्यांच्या वतीने साधारणतः 3 ठिकाणी ज्या ठिकाणी संपत्ती आहे अनिल परबांची त्या सर्व ठिकाणी धाडी टाकण्यात आल्या. तिथल्या कागदपत्रांची तपासणी सुरू आहे आणि तिथे ज्या मालमत्ता त्यांनी घेतली आहे त्या संदर्भातले कागद पुरावे देखील त्यांनी मागितले. यामुळे असं म्हणावं लागेल की कुठेतरी ईडी आता अनिल परबांच्या विरुद्ध जे ज्या पद्धतीने संपूर्ण पुरावे एकत्र करण्याकरता प्रयत्न करत आहे आणि त्याच माध्यमातून या धाडी टाकण्यात आल्याची माहिती पुढे आलेली आहे. महाविकास आघाडीच्या काही नेत्यांकडून असं सांगितलं जात होतं किंवा संजय राऊतांचं कालचं जे ट्विट आहे तेही सूचक आहे. त्यांनी तर थेट असं वाक्य म्हटलंय की तुम्ही क्रोनॉलॉजी लक्षात घ्या आणि काय ईडीची नोटीस आत्ताच परिवहन मंत्र्यांना गेली हेही लक्षात घ्या. या सगळ्याविषयी पुढे वातावरण तापणार आहे. पुन्हा एकदा महाविकास आघाडी विरुद्ध भाजप असा संघर्ष दिसेल. प्रशांत, बरोबर आहे. ज्या पद्धतीने भारतीय जनता पक्षाच्या वतीने केंद्रातील भारतीय जनता पक्ष सरकारच्या वतीने वारंवार ईडीचा वापर केला जायचा आरोप विरोधी पक्षाच्या वतीने लगावला जात आहे. दुसरीकडे ज्या पद्धतीने काल संजय राऊतांनी ट्विट केलं आणि त्या ट्विटच्या माध्यमातून त्यांनी सांगितलं की क्रोनॉलॉजी कशी आहे हे देखील तपासा. आणि ज्या पद्धतीने पाहायला मिळालं की जन आशीर्वाद यात्रा संपताच, नारायण राणे यांची यात्रा संपताच ही ईडीनी नोटीस बजावला आणि आज ज्या पद्धतीने सायंकाळी उशिरा नारायण राणे हे दिल्लीत पोहोचणार आहे त्यापूर्वीच अनिल परबांच्या संपत्तींवरती, मालमत्तांवरती धाडी टाकण्याचं काम धाड सत्र सुरू झालेलं आहे.
याचाच अर्थ असा होतो की आता आगामी काळामध्ये शिवसेना विरुद्ध भारतीय जनता पक्ष, महाविकास आघाडी विरुद्ध केंद्रातील भारतीय जनता पक्ष सरकार असं बरोबर. शाब्दिक युद्ध आहे आणि ईव्हीचा देखील वापर कशा पद्धतीने होतोय, यामुळे आता कशा पद्धतीने याचं उत्तर महाविकास आघाडी येतं हे देखील पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. स्वर्णा. नक्की प्रशांत, आभार. आपण सविस्तर या बातमी संदर्भात माहिती दिली त्याबद्दल. आमचे प्रतिनिधी प्रशांत लीला रामदास यांनी भावना गवळींचा उल्लेख केला. भावना गवळींच्या संस्थांवर सुद्धा ईडीनं छापे टाकलेले आहेत. ईडीकडून 5 ठिकाणांवर छापेमारी झालेली आहे. वाशिम इथल्या संस्थांवर ईडीनं हे छापे टाकलेले आहेत. गवळी यांच्या 5 प्रतिष्ठानांवर ईडीनं धाड टाकली आहे. शिवसेनेच्या खासदार आहेत भावना गवळी. त्यांच्या वाशिम इथल्या संबंधित ठिकाणांवर ईडीने छापेमारी केली आहे. एकूण 5 ठिकाणांवर ही छापेमारी करण्यात आली आहे. शिवसेना खासदार भावना गवळी यांच्या 5 प्रतिष्ठानांवर ईडीनं धाड टाकली आहे. रिसोड इथल्या महिला उत्कर्ष प्रतिष्ठान, बालाजी सहकारी पार्टिकल बोर्ड, BAMS कॉलेज आणि भावना ॲग्रो प्रोडक्ट सर्व्हिसेस यावर ही धाड पडली आहे अशी माहिती मिळते आहे. आमचे प्रतिनिधी किशोर गोमाशे यांच्याकडून आपण अधिक माहिती घेऊया. किशोर, हे धाडसत्र अजूनही सुरू आहे का? केव्हाच्या दरम्यान ईडीनं या 5 वेगवेगळ्या ठिकाणी धाड टाकली? काय अपडेट आहे आत्ताचा? सुवर्णा, जे ईडीने धाड टाकली ती आहे देगाव स्थित जे भावना गवळी यांचं आयुर्वेदिक महाविद्यालय, तसेच फार्मसी कॉलेज आणि BPS, आणि जे रिसोड मधील एक जी रिसोड अर्बन बँक आहे त्या शाखेवर, कारण व्यवहाराची चौकशी करण्यासाठी अद्यापही या अधिकाऱ्यांची चौकशी सुरू आहे. अजूनही ईडीचे जे अधिकारी आहेत ते जवळपास 30च्या संख्येने आलेले आहेत आणि त्यांच्यासोबत मोठा पोलीस स्टाफही नागपूर इथनं आलेला आहे. सद्यस्थितीत या सर्व जे काही 4 प्रतिष्ठान आहेत यांची सध्या चौकशी चालू आहे. सुवर्ण. नक्की किशोर, धन्यवाद आपण माहिती दिल्याबद्दल. भावना गवळी यांच्या 5 प्रतिष्ठानांवर ईडीनं धाड टाकलेली आहे, ज्याच्याविषयी आमचे वाशिमचे प्रतिनिधी किशोर गोमाशे आपल्याला अधिक माहिती देत होते. इतर घडामोडींकडे वळतोय. मनसेच्या संदीप देशपांडेंना पोलिसांनी नोटीस पाठवलेली आहे. मनसेच्या शाखेवर पोलीस दाखल झालेले आहेत. दादरमध्ये दहीहंडी साजरी करण्याचा इशारा मनसेकडून संदीप देशपांडेकडून दिला गेला होता. दहीहंडी साजरी करण्याचा इशारा दिल्यानंतर ही कारवाई होतीये. संदीप देशपांडेंना शिवाजी पार्क पोलिसांनी नोटीस पाठवलेली आहे. दादरमध्ये दहीहंडी करण्याचं त्यांनी ट्विटही केलेलं होतं. संतोष धुरींना शिवाजी पार्क पोलिसांनी ही नोटीस बजावलेली आहे. आपण या सगळ्याविषयी अधिक बोलणार आहोत. आमच्या प्रतिनिधी प्रणाली कापसे आपल्या संपर्कात आहेत. प्रणाली, संतोष धुरींना नोटीस पाठवण्यात आलेली आहे का संदीप देशपांडेंना, का दोघांना, आणि काय या सगळ्याविषयी अधिक सविस्तर विश्लेषण करशील? सुवर्णा, ठाण्यामध्ये अविनाश जाधव यांना दहीहंडीची तयारी करत असताना पोलिसांनी ताब्यात घेतलं आणि त्यानंतर संदीप देशपांडे यांनी ट्विट केलेलं होतं की जर तुम्ही ठाण्यामध्ये दहीहंडी साजरी करू देणार नसाल तर आम्ही दादरमध्ये करू. हे ट्विट त्यांनी केल्यानंतर अवघ्या तासाभरामध्ये शिवाजी पार्क पोलिसांनी त्यांच्या या कार्यालयावर येऊन त्यांना आता नोटीस बजावली आहे. 149ची नोटीस बजावलेली आहे. म्हणजे प्रतिबंधकात्मक कारवाई ची ही नोटीस आहे. जर तुम्ही दहीहंडी साजरी करणार असाल तर पोलीस तुम्हाला ताब्यात घेईल, अशा पद्धतीची ही नोटीस आहे. आत्ता थोड्या वेळापूर्वी संदीप देशपांडे आणि संतोष धुरी याच कार्यालयावर होते. या दोघांनाही पोलिसांच्या वतीनं अशी नोटीस बजावण्यात आलेली आहे आणि आता काही मिनिटांपूर्वी ते या ठिकाणून गेलेले आहेत, कारण कुठल्याही क्षणी पोलीस त्यांना अटक करू शकते आणि म्हणूनच ते या ठिकाणून त्यांचं जे कार्यालय त्या इथून गेलेले आहेत. दहीहंडी साजरी करू अशा पद्धतीचा इशारा त्यांनी दिलेला होता आणि त्याच इशाऱ्याला त्याच ट्विटला जे ट्विट त्यांनी केलेलं होतं त्याच ट्विटवरून त्यांना दोघांनाही या नोटिसा बजावण्यात आलेल्या आहे. सुवर्णा. नक्की प्रणाली, मात्र यावरून म्हणजे काल परवापासून आपण तेच म्हणतोय की उद्यावर दहीहंडी येऊन ठेपली, पण कुठल्याही प्रकारची चर्चा नाही, नियमावली नाही, संघर्ष मात्र बघायला मिळतोय विरोधी पक्ष विरुद्ध महाविकास आघाडी.
अगदी खरं आहे, कारण शासनाकडून किमान नियमावली अपेक्षित होती. अनेकांचं असं म्हणणं आहे की पारंपरिक पद्धतीनं दहीहंडी म्हणजे जे जे पथक ज्या ज्या ठिकाणी दरवर्षी आपली सुरुवात करतं त्यांच्या मंडळाच्या ठिकाणी तरीही प्रशासनानं किंवा सरकारनं त्यांना दहीहंडी साजरी करू द्यायला हवी होती. तसं जरी त्यांनी म्हटलेलं असतं किंवा नियमांच्या पालन करून दहीहंडी साजरी करा असं जरी सांगितलेलं असतं तरी ते मान्य करायला तयार होते, परंतु शासनानं कुठल्याही पद्धतीची नियमावली जाहीर केलेली नाही. पण दुसरीकडे मात्र पोलिसांच्या वतीनं प्रतिबंधकात्मक कारवाई सगळ्याच ठिकाणी होती आहे. अनेक मंडळं जी मुंबईमधली आहे त्या अनेक मंडळांना पोलिसांच्या वतीनं नोटिसा बजावण्यात आलेल्या आहे. आता थोड्या वेळापूर्वी लोअर परेल इथल्या जय भारत या मंडळाला सुद्धा नोटीस बजावल्याची माहिती मिळते आहे. अनेक मंडळ आहे ज्यांना नोटिसा बजावायला सुरुवात झालेली आहे. जे जे आम्ही दहीहंडी साजरी करू असं म्हणतायत त्या सगळ्यांना किंवा त्यांच्या ज्यांच्या कोणाच्या हालचाली दिसत आहेत, ज्या मंडळाच्या किंवा ज्या प्रतिष्ठानच्या अशा हालचाली दिसत आहेत त्यांना सगळ्यांना पोलिसांच्या वतीनं नोटिसा बजावल्या जात आहेत. त्यामुळे हे सुद्धा म्हटलं जातं की एकीकडे शासनानं जर नियमच ठरवलेले नाही किंवा शासनानं जर नियमावली जाहीर केली नाही तर मग पोलीस प्रशासन कुठल्या मुद्द्याच्या आधारावर जे गोविंदा पथक आहेत किंवा जे आयोजक आहेत त्यांना अशा पद्धतीनं नोटिसा बजावत आहेत. नक्की. धन्यवाद प्रणाली या सगळ्याविषयी सविस्तर बोलल्याबद्दल. आणि या सगळ्यामध्ये अजून एक अत्यंत महत्त्वाचा मुद्दा की कोरोनाच्या काळामध्ये गर्दी करू नये किंवा गर्दी होऊ नये म्हणून अशा प्रकारे निर्बंध लावले जात आहेत किंवा महाविकास आघाडी तशा योजना आखतंय, पण त्यालाच हरताळ फासली जातीये असं कुठेतरी चित्र आहे. दहीहंडी साजरी करण्याच्या मुद्द्यावर मनसे अधिक आक्रमक झाली आहे. दहीहंडी साजरी करता यावी म्हणून मनसेचे ठाणे पालघर अध्यक्ष अविनाश जाधव यांनी आमरण उपोषण सुरू केलं. मात्र पोलिसांनी जाधव यांच्यासह मनसेच्या कार्यकर्त्यांना ताब्यात घेतलं. त्यांना नौपाडा पोलीस ठाण्यात नेण्यात आलेलं आहे. आम्ही आमच्या भूमिकेवर ठाम आहोत. दहीहंडी साजरी होणारच. आम्ही कायदा हातात घेतला नाही. आम्हाला नियम द्या. आम्ही नियमांचं पालन करू. दहीहंडी साजरी करू द्या असं मनसैनिक म्हणत आहेत. ही दृश्य आहेत. अविनाश जाधव हे ज्या ठिकाणी दहीहंडी साजरी करणार होते तिथं पंडाल बांधला जात होता आणि त्याचं काम सुरू असतानाच पोलीस तिथे आले. जेव्हा पोलीस आले तेव्हा अविनाश जाधव यांच्यासह त्यांचे सगळे कार्यकर्ते स्थानिक पदाधिकारी हे त्याच व्यासपीठावर किंवा त्याच पंडालवर बसले आणि उपोषण त्यांनी सुरू केलं. असं झाल्या लगेचच पोलिसांनी त्या सगळ्यांना ताब्यात घेतलं आणि आता पोलीस स्टेशनला नेलेलं आहे. नौपाडा पोलीस स्टेशनला आता त्यांना नेण्यात आलेलं आहे. मनसे नौपाड्यामध्ये हा स्टेज उभारत होती. काही झालं तरी दहीहंडी साजरी करणार असं मनसेने ठामपणे सांगितलं होतं. मात्र मी ठाण्यातल्या भगवती मैदान येथे आहे, ज्या मैदानावरती मनसे दरवर्षी दहीहंडी साजरी करते. याचं भूमिपूजन करून या ठिकाणी दहीहंडी उत्सवाला सुरुवात केली गेली होती. मोठ्या प्रमाणात मंडप देखील उभारण्यात आला होता. पण आता जर आपण पाहिलं हा मंडप जो आहे तो पोलिसांनी या ठिकाणी काढायला सांगितलेला आहे. मनसेचे ठाणे जिल्हा प्रमुख अविनाश जाधव यांना पोलिसांनी ताब्यात घेतलेला आहे. कारण का दहीहंडी साजरी करण्यास मनाई आहे, सरकारने निर्बंध लादलेले आहेत. असं असताना देखील स्टेज उभारणं आणि त्याचबरोबरीनं दहीहंडी साजरी करणं या सगळ्या कारणांमुळे मनसेचे अविनाश जाधव जे आहेत त्यांना त्याच पद्धतीनं मनसे शहर प्रमुख रवींद्र मोरे यांना पोलिसांनी ताब्यात घेतलेलं आहे. मोठ्या प्रमाणात मनसेचे कार्यकर्ते या ठिकाणी जमा होते, पण आता अविनाश जाधव यांना पोलिसांनी ताब्यात घेतल्यामुळे ते नौपाडा पोलीस स्टेशनला गेलेले आहेत. हे सर्व इथं काल जे आहे गवत काढण्याचं काम सुरू होतं. हा इथे एक मनोरा उभारलेला जिथे दरवर्षी स्पीकर लावले जायचे. पण एक या ठिकाणी विशेष पाहायला मिळालं ते म्हणजे हे सगळं गवत काढण्याचं काम जे आहे हे ठाणे महानगरपालिकेचे कर्मचारी, इथे बघा तुम्ही, हे सगळे ठाणे महानगरपालिकेचे सफाई कर्मचारी आहेत ज्यांना हे काम सांगण्यात आलं होतं. अविनाश जाधव यांना पोलिसांनी ताब्यात घेतलेलं आहे. मनसे दहीहंडी साजरी करणार आहे की नाही? महाराष्ट्र नवनिर्माण सेना राजसाहेबांनी आधी दिल्याप्रमाणे आजही आम्ही दहीहंडी साजरी करणार. आमच्यात ती हिंमत आहे. सरकारमध्ये जर धमक असेल तरी थांबून दाखवावं. पण निर्बंध लादलेले आहेत. सरकारचं म्हणणं आहे की कोविडचा प्रादुर्भाव वाढू शकतो. विनंती केली होती सरकारनं, अनेक वेळा सांगण्यात आलं होतं, पण तरी देखील मनसे मला एक समजत नाही, शिवसेनेचे जे पदाधिकारी आहेत त्यांनी कुठचे काही वेगळे कोविड डोस घेतले आहेत का? दहीहंडी ही कोणत्याही परिस्थितीमध्ये या भगवती मैदानावरती साजरी केली जाईल असा अजूनही निर्धार जो आहे हा मनसैनिकांनी घेतलेला आहे. पुढे जनानी बाळकृष्ण शेट्टीचं, अजित मांढरे, न्यूज 18 लोकमत, ठाणे.
अजून काही महत्त्वाच्या घडामोडींकडे वळूया, पण त्याआधी एक छोटासा ब्रेक. पहा फक्त न्यूज 18 लोकमत दुपारच्या बातमी. दुपारच्या बातम्यांमध्ये पुन्हा एकदा स्वागत. दहीहंडीच्या मुद्द्यावरून चांगलेच वातावरण तापलेलं आहे. सत्ताधारी आणि विरोधक या मुद्द्यावरून आमनेसामने आलेले आहेत. आपण पाहणार आहोत शिवसेनेचे नेते सचिन अहिर आणि भाजपचे प्रवक्ते राम कदम या दोघांनी दहीहंडीच्या मुद्द्यावर मांडलेली भूमिका. मुळामध्ये आम्ही गर्दी करून दहीहंडी साजरी करावी असं आमचं मतच नाही. पण ज्यांनी 2 वॅक्सिनेशन घेतलेले आहेत त्यांना आपण रेल्वेमध्ये प्रवासाची परवानगी दिली. अशांना आपण बिअर बारमध्ये जायची, दारूचे दुकान उघडताना देखील असेच नियम लावले. तर अशा स्वरूपाचे काही कडक नियम जरी सरकारने लावले तरी गोविंदा पथकाने त्याचं स्वागत केलं असतं. जसं सचिन भाऊ म्हणाले, एकावर एक थर. ठीक आहे, एकावर एक थर नाही, थरच नका लावू. प्राचीन विधी विधान पद्धतीनं, संस्कृतीनं पारंपरिक दहीहंडी करा असं जरी सरकार म्हणालं असतं तरी त्याचं स्वागत झालं असतं. पण तुम्ही साजरीच करू नका, हे जे मोगलाई फरमान आहे याचं कसं स्वागत होईल? उद्या आम्ही स्वतः सकाळी 9:30 वाजता घाटकोपरच्या पोलीस ठाण्यामध्ये जाणार आहोत, चिरागनगर पोलीस स्टेशनमध्ये. तिथे गोविंदा पथक जातील, सोबत कृष्ण आणि राधा हे त्या पारंपरिक वेशभूषेत येतील आणि त्या ठिकाणी दह्यानं भरलेलं ते जे दहीहंडीचं जे मडकं आहे जे आपण फोडतो, कृष्ण जन्माचा सोहळा साजरा करतो, तर आम्ही तिथे पोलीस प्रशासनाकडे आम्ही परवानगी मागणार आहोत. आणि आम्हाला पाहायचंय की ठाकरे सरकार, हिंदुत्ववादी म्हणणारं सरकार आमच्या हिंदू सणांना परवानगी देतं का नाही देत. आम्हाला पारंपरिक पद्धतीची तरी गर्दी न करू देता नियमांचं पालन करत दहीहंडी साजरी करायला ठाकरे सरकार का परवानगी देत नाही, हा आमचा सवाल आहे. सचिन, या प्रश्नाचं कसं तुम्ही उत्तर द्याल? ते म्हणतात हिंदू सणांना एकीकडे परवानगी दिली जात नाही, मोगलाई सरकार आहे का? ज्यांना प्रश्नाचे उत्तर नाही, प्रश्न चिन्ह निर्माण करायचे आहेत आणि निवळ स्टंडबाजी करायची आहे आणि हिंदूंचा सण आणि त्याच्यावरती गदा आणून घेऊन ज्याला राजकारण करायचं, तर ते काय चर्चा करून त्याच्यातून काहीतरी त्यांचं समाधान होईल असं वैयक्तिक मला तरी वाटत. राम कदम, तुम्ही करताय ती स्टंटबाजी असं वाटू शकतं समोरच्या पक्षाला, तुम्ही काय उत्तर द्याल? चर्चाच अशी करायची असती तर ते ज्यावेळी माननीय मुख्यमंत्री महोदयांनी वेळ दिली त्यावेळी ते त्यांचे प्रतिनिधी यायला पाहिजे होते, ते आले नाही. हिंदू धर्मांचे सण नाही, मोहरमला परवानगी दिली गेली नाही, ईदला दिली गेली नाही, क्रिसमसला दिली गेली नाही. आणि रामजी सांगतायत त्या मताशी मी सहमत आहे की प्रतिकारात्मक द्यावं, पण प्रत्येक मंडळ मुंबई शहरामध्ये प्रतिकारात्मक जर केलं तर हजारोपेक्षा जास्त मंडळ आहे. एका मंडळामध्ये गर्दी न करता म्हणजे 50 केलं, 2 वॅक्सिनेशनची पण तुम्ही परवानगी द्या. हा मुद्दा देखील माननीय मुख्यमंत्र्यांसमोर आम्ही ठेवलं. त्यावेळी देखील टास्क फोर्सने सांगितलं की 2 वॅक्सिनेशन झालेले लोकांनाही कोविड होऊ शकतो. आणि हा जो आहे त्यात एक माणूस पॉझिटिव्ह आला, कोण चेक करणार 2 त्यांच्याकडे वॅक्सिनेशन आहे की नाही? पोलीस यंत्रणांनी सांगितलं, सीपीने सांगितलं की साहेब आम्हाला गणेशोत्सव आलेला आहे, पोलीस बंदोबस्त आमच्यावर ताण येईल, आम्ही परवानगी कुठनं देणार, कुठनं चेक करणार? आणि त्यातून जर एकाला जर पॉझिटिव्ह झालं आणि त्या हंडीमध्ये जर केलं तर हजारो लोकांमध्ये तो प्रादुर्भाव वाढेल. आणि डेल्टा जो आलेला आहे, जो प्रादुर्भाव वाढण्यासाठी आलेला आहे, तो चिकन पॉक्स त्याला काजण्या म्हणतो त्याही पेक्षा भयंकर येणार आहे असं सांगितलंय. आणि एका बाजूला राज्यात आणि प्रामुख्याने मुंबईमध्ये दहीहंडीवरून वाद सुरू असताना दुसरीकडे आज म्हणजे सोमवारी भाजपनं शंखनाद आंदोलन करण्यासाठीचा नारा पुकारलेला होता आणि महाराष्ट्रभरातल्या वेगवेगळ्या शहरात शंखनाद आंदोलन झालं. मंदिरांसमोर हे आंदोलन करण्यात आलं. मंदिरांसाठी किंवा मंदिरं खुली करण्यासाठी शंखनाद आंदोलनाला तीव्र स्वरूप प्राप्त होत असल्याचं बघायला मिळतंय. मुंबईसह पुणे आणि नाशिकमध्ये आता आंदोलनादरम्यान भाजप कार्यकर्ते चांगलेच आक्रमक झालेले आहेत. सरकार विरोधात आंदोलकांनी तीव्र घोषणाबाजी केली. दरम्यान मुंबईत भाजपचे नेते सुधीर मुनगंटीवार यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं. यावेळी भाजपचे कार्यकर्ते आक्रमक झाले होते. बाबुलनाथ मुंबई, कसबा गणपती पुणे इथं भाजपच्या वतीनं आंदोलन झालं. गोदाघाट नाशिक इथं स्वतः तुषार भोसले यांच्या नेतृत्वात आंदोलन करण्यात आलं. हे शंखनाद आंदोलन होतं.
मंदिरं खुली करावीत यासाठी हे आंदोलन करण्यात आलं होतं. मुंबईमध्ये बाबुलनाथ मंदिरासमोर सुधीर मुनगंटीवार यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं. तर मुंबईतल्या सिद्धिविनायक मंदिर परिसरामध्ये राम कदमांच्या नेतृत्वात आंदोलन करण्यात येणार होतं. मात्र आंदोलन करण्याआधीच राम कदमांना पोलिसांनी ताब्यात घेतलं. यावेळी सरकारवर जोरदार टीका करण्यात आली. तुम्ही जसं ट्रेनमध्ये परवानगी दिली, 2 वॅक्सिन घेतलेत, त्यांना ट्रेनमध्ये तुम्ही प्रवासाला परवानगी दिलीत, तीही तुम्ही उशिरा दिलीत. अगोदर दिली असती तर लाखो लोकांच्या नोकऱ्या गेल्या नसत्या. ज्यांच्या नोकऱ्या गेल्या त्याला ठाकरे सरकार जबाबदार आहे. त्याच पद्धतीनं जसं बारला तुम्ही प्रोटोकॉल लावलेत, नियम लावलेत, तसे नियम मंदिरामध्ये लावा. आम्ही म्हणतोय का गर्दी करा? आम्ही म्हणतोय गर्दी न करता जसं तुम्ही ऑनलाईन मागच्या वेळेस पास दिले होते, आम्ही म्हणतोय का की तासाभरात हजारो लोकांचं दर्शन करून द्या. पण तासाभरामध्ये जर 200-500 लोकांचं, 100 लोकांचं, 50 लोकांचं पास घेऊन दर्शन होत असेल, ज्यांनी वॅक्सिन घेतले त्याला दर्शन मिळत असेल, सरकारला काय अडचण आहे? तर तिकडे औरंगाबादमध्ये शंखनाद आंदोलनाला तीव्र स्वरूप प्राप्त झालं. औरंगाबादमध्ये आंदोलनकर्त्यांनी मंदिराचं दार उघडून आत शिरण्याचा प्रयत्न केला. यावेळी पोलिसांनी आंदोलनकर्त्यांना अडवलं. त्यामुळे मोठाच गोंधळ, गदारोळ निर्माण झाला. नागपुरातही कोराडी देवी मंदिरासमोर भाजप नेते चंद्रशेखर बावनकुळेंच्या नेतृत्वात आंदोलन करण्यात आलं. पंढरपूरमधील विठ्ठल मंदिर देखील बंद असल्यानं तेही खुलं करण्यात यावं या मागणीकरता आंदोलन झालं. औरंगाबाद, नागपूर आणि पंढरपूर इथली दृश्य आपण बघतोय. भाजपच्या नेत्यांनी, कार्यकर्त्यांनी मंदिरं खुली करावी यासाठी आंदोलन केलं. औरंगाबादमध्ये तर त्याला तीव्र स्वरूप प्राप्त झालं होतं. तर मंदिरं उघडण्यासाठी कोल्हापूरमधील अंबाबाई मंदिराजवळ भाजपनं जोरदार आंदोलन केलं. मंदिरातील महाद्वाराजवळ भाजपनं जोरदार घोषणाबाजी केली. भाजपच्या महिला कार्यकर्त्याही यामध्ये सहभागी झाल्या होत्या. कोल्हापूर आणि बीड इथली ही दृश्य आहेत. 12 ज्योतिर्लिंगांपैकी एक असणाऱ्या बीडमध्ये परळी बैजनाथ मंदिरासमोर घंटानाद करत आंदोलन करण्यात आलं. या सरकारची लवकरात लवकर बोलवण होवं आणि मंदिरं खुली होवं असं साकडं आंदोलनकर्त्यांनी देवाला घातलं. पंढरपूरमध्ये नामदेव पायरी इथल्या दरवाजामधून आंदोलनकर्त्यांनी आत शिरण्याचा प्रयत्न केला. मात्र पोलिसांनी आंदोलनकर्त्यांना रोखलं. दुसरीकडे वाशिम इथल्या बालाजी मंदिरासमोर आमदार लखन मलिक यांच्या नेतृत्वात शंखनाद आंदोलन करण्यात आलं. राज्य सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी पंढरपूर, वाशिममध्ये बघायला मिळाली. अहमदनगरचं ग्रामदैवत विशाल गणपतीच्या मंदिरासमोर आंदोलन करण्यात आलं. जर सरकारनं मंदिरं उघडली नाहीत तर यापेक्षा सुद्धा तीव्र आंदोलनाला सामोरं जावं लागेल असा इशारा देण्यात आला. तिकडे भुसावळमध्ये अष्टभुजा मंदिरासमोर घंटानाद आणि ताल मृदुंग वाजवून आंदोलन केलं गेलं. तर नागपूरमध्ये सुद्धा, जळगावमध्ये सुद्धा घंटानाद आंदोलन करण्यात आलं. मुंबईच्या कांदिवलीमध्ये अतुल भातखळकरांच्या नेतृत्वात आंदोलन करण्यात आलं. SV रोडवर शंकर मंदिरानजीक त्यांना पोलिसांनी ताब्यातही घेतलं. कांदिवली पोलिसांनी त्यांना आंदोलन करण्यापासून रोखलं देखील. इन्होंने हमारे जिला कार्यालय का दरवाजा भी बंद कर दिया. अभी पुलिस पॉलिटिकल पार्टी के ऑफिस में आकर, प्राइवेट प्रॉपर्टी में आकर MLAs को भी अंदर डाल रहे हैं. इतनी तानाशाही चल रही है. शांततापूर्ण मार्ग से आंदोलन करना चाहिए. यदि पुलिस नहीं चाहती है शांततापूर्ण मार्ग से हम आंदोलन करें तो जो भी संघर्ष करना पड़ेगा वो करें. कांदिवलीमध्ये भाजप आक्रमक देखील झाली आणि अतुल भातखळकरांना पोलिसांनी ताब्यात सुद्धा घेतला. मंदिरं खुली करण्याकरता हे भाजप आंदोलन करता आहे, आक्रमक झालेली आहे. सर्व काही सुरू आहे, मात्र मंदिरच फक्त बंद का असा सवाल प्रदेशाध्यक्ष भाजपचे चंद्रकांत पाटील यांनी उपस्थित केला. त्याला संजय राऊतांनी, शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी प्रत्युत्तर दिलं. माझं वारंवार प्रशासनाला म्हणणं हे आहे की याचे काटेकोर नियम पाळून, म्हणजे एका वेळेला 10 जण जाऊन चालेल का? 10 जण.
मास्क पाहिजे का मास्क पाहिजे, सॅनिटायझर पाहिजे का सॅनिटायझर पाहिजे, 10 जण बाहेर पडल्यानंतर दुसरे 10 जण का दुसरे 10 जण, असे नियम करून का होईना दुकानं तुम्ही चालू केली, इंडस्ट्री नेहमीच चालू राहिली, दारूची दुकानं तुम्ही चालू केली, पब चालू केले, मग मंदिरांमध्ये काय अडचण आहे, एवढंच आमचं म्हणणं आहे. मग तुम्हाला असं वाटतं ना की तिसऱ्या लाटेची भीती आहे, सगळंच बंद करा. वाय मंदिर भारत उघडलेत का पहा, त्यांच्या राज्यात उघडलेत का पहा. माझ्या माहितीप्रमाणे जी ॲडवायझरी पाठवलेली आहे त्याच्यामध्ये खूप जास्त काळजी महाराष्ट्र केरळ यात घ्यावी असं म्हटलं आहे. आता हिंदुत्ववादी सरकार हे केंद्रातलं सुद्धा आहे असं मी मानतो, त्याच्यामुळे त्यांनाही देवळांची चिंता पाहिजे, पण त्यानेच म्हणाले काळजी घ्या. दरम्यान मुंबईमध्ये बाबुलनाथ परिसरात सुधीर मुनगंटीवारांच्या नेतृत्वाखाली आंदोलन झालं. पोलिसांनी हे आंदोलन करण्याआधीच मुनगंटीवार यांना ताब्यात घेतलं. यावेळी बोलताना त्यांनी राज्य सरकारवर जोरदार टीका केली. माजी अर्थमंत्री भाजपचे नेते सुधीर मुनगंटीवार यांनी बाबुलनाथ मंदिराबाहेर आंदोलन करण्याआधीच त्यांना ताब्यात घेण्यात आलं. राज्यात सरकारने बार सुरू केलेत, मात्र मंदिरं सुरू करण्यात त्यांना अडचण आहे असं सुधीर मुनगंटीवार म्हणाले. इथून मी नमस्कार केला आणि आता मी पुन्हा एकदा देवाला नमस्कार करतोय की देवा एक तर यांना सद्बुद्धी दे, आणि यांना सद्बुद्धी येतच नसेल, यांचा जर इतका मेंदू जंग खाल्ला असेल तर देवा हे सरकार हटवण्याची शक्ती जनतेला दे. पण तुम्ही आता पोलीस तुम्हाला ताब्यात घ्यायला आलेले, तुम्ही काय पुढे करणार? नाही ना, असं आहे, पोलीस 5 वर्ष आमच्यासोबत काम करायचे ना, पोलिसांचा काय गुन्हा आहे? त्या अकबर बिरबलाच्या कहाणीसारखा आहे, त्यांच्यावर हे सरकार दबाव टाकत आहे आणि म्हणून पोलिसांविरुद्ध थोडी आमची लढाई आहे. हे सुपीक डोक्यातून ज्यांच्या डोक्यात ही नापीक कल्पना निघते त्या संदर्भातली आहे. केंद्राचा संबंध काय? केंद्राने सांगितलं दारू दुकान उघडा आणि केंद्राने सांगितलं दारू दुकान उघडा, मंदिरं बंद करा. आश्चर्यजनक है. 7 अजूबे इस दुनिया में 8वां अजूबा ये सरकार है क्या? अंधेर नगरी चौपट राजा टकासेरबाजी टकासेर खाजा. आणि मला तुम्हाला प्रश्न विचारायचा आहे, शिवसेनेने नारायण राणेच्या अटकेनंतर आंदोलनं केली, कुठे गेले होते हो भाऊ तुम्ही? जबाब द्या, कुठे गेले होते? त्यांच्यावर तर साधी कारवाई नाही केली. पण आम्ही देवाच्या दर्शनासाठी मंदिर उघडा म्हणतोय लोकशाहीच्या माध्यमातून, तर यांच्यामध्ये औरंगजेबाचा आत्मा आहे का? आंदोलन करण्यासाठी आगेल्या देशभक्त, रामभक्त, देवदेश आणि धर्मासाठी अशा देशभक्तांना अटक करून पोलिसांचा गैरवापर केला आहे. आणि म्हणून मी इथून पोलीस स्टेशनमध्ये जाईल, मीही माझी अटक नोंदवीन आणि तिथं भगवान महादेवाची पूजा करून आम्ही त्या ठिकाणी आमचा निषेध नोंदवू. भगवान महादेवाच्या चरणी प्रार्थना करू की ईश्वरा तू आम्हाला शक्ती दे. अशा औरंगजेबानी जे केलं नाही, जे इंग्रजांनी केलं नाही, त्याच्या एक पाऊल पुढे सरकार जाते आहे आणि या सरकारला सत्तेतून खेचण्याची, या सरकारची वाईट वृत्ती ठेचण्याची आम्हाला तू शक्ती दे. मंदिरं बंद ठेवणं हेच तुमचं हिंदुत्व आहे का, असा सवाल राधाकृष्ण विखे पाटलांनी उपस्थित केलाय. तर जर सरकारनं मंदिरं खुली करण्याची परवानगी दिली नाही तर न्यायालयीन लढाई लढणार असा इशाराही विखे पाटलांनी दिलाय. आज तुम्ही निर्णय करा, न्यायालयाची लढाई आम्ही करणारच आहोत. न्यायालयाचे दरवाजे आम्ही ठोठवणारच आहोत. न्याय देवतेकडे आम्ही आमची मागणी मान घेऊन जाणार आहोत. आणि यापेक्षाही आता आंदोलन हे अधिक गावोगावी याचं मोठं आम्ही करणार आहोत. शेवटी लोकशक्तीचा आदर हा सरकारला करावा लागेल. सगळ्या महाराष्ट्रभरातल्या शंखनाद आंदोलनासंदर्भातल्या बातम्या आपण बघतोय. छोटासा ब्रेक घेऊन लगेच भेटू. पहा फक्त न्यूज 18 लोकमत. उल्हासनगरमध्ये सुद्धा शंख आणि घंटानाद आंदोलन करण्यात आलं. आपण भाजपच्या शंखनाद आंदोलनासंदर्भात बोलतो आहोत, माहिती घेतो आहोत आणि महाराष्ट्रभरामध्ये ही आंदोलनं होत आहेत. वेगवेगळ्या स्थानिक नेत्यांच्या नेतृत्वात ही आंदोलनं होत आहेत. उल्हासनगरमध्ये मंदिराच्या बाहेर भाजपने आंदोलन केलं, सरकारविरोधात घोषणाबाजी केली, मंदिरं खुली करण्याची मागणी भाजपनं केली.
आमचे प्रतिनिधी गणेश गायकवाड यांच्याकडून अधिक माहिती घेऊया. गणेश, उल्हासनगरमध्ये आणि अंबरनाथ किंवा डोंबिवली, कल्याण या सगळ्या वेगवेगळ्या भागांमध्ये आंदोलनं भाजप करत आहे. आज शंखनाद आंदोलन आहे आणि मंदिराबाहेरची ही आंदोलनं आहेत मंदिरं खुली करण्याकरता, काय सांगाल? सुवर्ण, कल्याण, डोंबिवली असेल, उल्हासनगर, अंबरनाथ, बदलापूर या सगळ्या शहरांमधील जे भाजपाचे कार्यकर्ते आहेत, इतकंच नाही तर भाजपा आमदार आहेत या परिसरातील, ते देखील या आंदोलनात उतरले होते. उल्हासनगर शहरामध्ये भाजपा आमदार कुमार आयलानी यांच्या नेतृत्वाखाली विविध ठिकाणी म्हणजे झुलेलाल मंदिर असेल, चालिया मंदिर असेल, जी महत्वाची मंदिरं आहेत त्या ठिकाणी शंखनाद आणि घंटानाद आंदोलन करण्यात आलं. त्याचबरोबर अंबरनाथ शहरातील जे प्राचीन शिवमंदिर आहे 960 वर्ष अतिप्राचीन, त्या ठिकाणी देखील भाजपाच्या वतीनं आंदोलन करण्यात आलं. तर त्याचबरोबर कल्याण परिसरामध्ये जे तिसाई मंदिर आहे त्या ठिकाणी आमदार गणपत गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली घंटानाद आंदोलन करण्यात आलं. म्हणजे संबंध राज्यभरामध्ये जो भाजपानं आज आंदोलनाची जी हाक दिली होती मंदिर उघडं करण्यासंदर्भात, त्या ठिकाणी म्हणजे त्या शहरांमध्ये प्रत्येक ठिकाणी विविध ठिकाणी ही आंदोलनं झालेली आहेत. आणि सरकारने जर येत्या काळामध्ये मंदिरं खुले करण्याचा जर विचार केला नाही तर तीव्र स्वरूपाचं आंदोलन केलं जाईल, अशा प्रकारचा इशारा दिलेला आहे. अनलॉक मध्ये आणि त्यामुळे महाराष्ट्रभरात ही आंदोलनं आपण बघतो आहोत. तुर्तास धन्यवाद गणेश, आपण सविस्तर माहिती दिल्याबद्दल. मंदिरं खुली करावीत या मागणीकरता महाराष्ट्रभर भाजपनं शंखनाद आंदोलन केलेलं आहे. एक छोटासा ब्रेक, पुन्हा पहा फक्त न्यूज 18 लोकमत. दुपारच्या बातम्यांमध्ये पुन्हा एकदा स्वागत. बातमी परभणीतून. परभणीमध्ये सुद्धा भाजपचं घंटानाद आंदोलन झालं. चिंतामणी महाराज मंदिरासमोर हे आंदोलन झालं. सरकारचा सर्वसामान्यांच्या भावनांशी खेळ सुरू आहे, भाजपने असा राज्य सरकारवर आरोप केला. मंदिरं उघडण्याबाबत सरकारनं हा निर्णय घ्यावा, अन्यथा तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा भाजपनं सरकारला इशारा दिला. वसमत रोडवर भाजपनं हे आंदोलन केलं. मंदिरं खुली करण्यासाठी भाजप आक्रमक होताना आज महाराष्ट्रभर बघायला मिळालं. या सगळ्या महाराष्ट्रभरातल्या महत्त्वाच्या बातम्यांसह दुपारच्या बातम्यांमध्ये इथेच थांबतोय. ताज्या बातम्यांसाठी काही क्षणात पुन्हा भेटणार आहोत. पहा फक्त न्यूज 18 लोकमत.